Very good morning. Very warm welcome in our morning meditation sessions. काही दिवसापासून आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये ऑरा म्हणजे काय, ऑराचे कलर्स काय असतात, बायो एनर्जी फील्ड आपल्यासाठी कशी काम करते, ती निर्माण कशी होते आणि ही डिस्टर्ब कशी होते. तर आता आपण बघत आहे की बायो एनर्जी फील्ड ही ऑरा आपली डिस्टर्ब कोणत्या कोणत्या कारणामुळे होते. 5 मुख्य कारण आहे: पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष, कर्मदोष आणि एक एक्स्ट्रा आहे ज्याला आपण म्हणतो निगेटिव्ह एनर्जीचा संपर्क. तर आता आपण आपल्या चौथ्या पॉइंटकडे जात आहोत, तिसऱ्या पॉइंटकडे जात आहोत, ज्याला आपण म्हणतो ग्रहदोष. एक्झॅक्टली हे ग्रह काय आहे आणि हे आपल्या जीवनात कशी इम्पॅक्ट करतात त्याबद्दल आपण जाणून घेऊ. मुख्य तुम्ही समजून घ्या, ग्रहदोष हा काही कुंडली मधला ग्रहदोष किंवा ब्रह्मांडात जे ग्रह आहे त्याचा ग्रहदोष नाहीये. तुम्हाला हे समजणे खूप आवश्यक आहे की आपण ऑरा या फील्डमध्ये काम करत आहोत, एनर्जी फील्डवर वर्क करत आहोत. तर सगळ्या काही गोष्टी ज्या इथे आपण फिजिकल फॉर्म मध्ये बघत आहोत त्या आपल्या लाईफ मध्ये एनर्जी फॉर्म मध्ये इम्पॅक्ट करत आहे आणि आपल्याला या सगळ्यांचे अर्थ एनर्जी फॉर्म मध्ये समजून घ्यायचे आहे आणि याचे उपाय सुद्धा एनर्जी फॉर्म मध्येच करणे आहे. तर समजून घेऊया ग्रहदोष काय असते आणि हे आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे इम्पॅक्ट करतात. यावर सविस्तर माहिती आपण एक्स्ट्रा सेशन जे सुरू करू, जे अनादर सिरीज सुरू करू त्यामध्ये करू, ज्यामध्ये एक सिरीज फक्त ग्रह दोषावरच राहील, ज्यामध्ये एक एक ग्रह इन डिटेल मध्ये एक्सप्लेन केला जाईल. तर सुरू करूया आपण आजचं सेशन. आपल्या ऊर्जा क्षेत्रावर प्रभाव टाकणारा तिसऱ्या वर्गाबद्दल, आणि ते आहे ग्रहदोष. ग्रहदोष, ग्रह म्हणजे काय, ग्रहदोष म्हणजे काय, ग्रहस्थिती कशाला म्हणतात, नवग्रह कोण आहेत, आकाशीय ग्रह की ग्रहदेवता, मानव शरीरावर ग्रहाचा प्रभाव कसा पडतो, शरीरातील ग्रहांची स्थाने आणि ग्रहांची ऊर्जा. ग्रह म्हणजे काय, ग्रहांच्या वास्तविक स्वरूपाला जर समजायचे असेल तर त्याचा सर्वच दृष्टीने अभ्यास करणे आवश्यक आहे. 1. खगोलीय ग्रह, 2. ज्योतिषीय ग्रह, 3. मानसिक ग्रह, 4. देवग्रह. खगोलीय ग्रह म्हणजे काय. खगोलीय ग्रह, ग्रह एक खगोलीय संरचना आहे ज्याचा प्रकाश आणि गुरुत्वबल मनुष्य जीवनाला प्रभावित करतो. अवकाशात सूर्याभोवती फिरणारा स्वयंप्रकाशित गोळा म्हणजे ग्रह होय. सध्या असे 8 ग्रह आपल्या सूर्यमालेभोवती फिरत आहेत. पुरेशा वस्तुमानामुळे आलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा आकार गोल असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहाला अंतर्ग्रह आणि पृथ्वी पलीकडे असणाऱ्या ग्रहाला बाह्यग्रह म्हणतात. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत आणि बाकीचे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे बाह्यग्रह आहेत. सूर्याशिवाय अन्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहसदृश वस्तूला परग्रह असे म्हणतात. ज्योतिषीय ग्रह, ज्योतिष किंवा ज्योतिष हा विषय वेदा इतकाच जुना आहे. प्राचीन काळी ग्रह, नक्षत्र आणि इतर खगोलीय पिंडाचा अभ्यास करण्याच्या विषयाला ज्योतिष असे म्हणतात. परंपरागत हिंदू ज्योतिषशास्त्राने जन्मकुंडली निर्मितीसाठी रवी, सोम, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू असे 9 ग्रह मानले आहे. आधुनिक ज्योतिषी युरेनस आणि नेपच्यूनलाही ग्रह मानतात आणि ते जन्मकुंडलीत किंवा लग्नकुंडलीत दाखवतात. आपण या चित्रामध्ये बघू शकतो, सूर्याभोवती सर्वचे सर्व ग्रह फिरत आहेत आणि यालाच सूर्यमाला असे म्हटले जाते. याच ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आपल्या मनुष्य जीवनावर पडत असतो. प्राचीन काळी गणित आणि ज्योतिष हे समानार्थी शब्द होते, परंतु नंतर ते 3 भागांमध्ये विभागले गेले. तंत्र किंवा सिद्धांत, गणिताद्वारे ग्रहांच्या गती आणि नक्षत्राचे ज्ञान मिळवणे आणि ते निश्चित करणे. होरा, जन्मकुंडली बनविण्याशी कोणाचा संबंध होता त्याचे 3 उपविभाग होते. 1 जातक, दुसरं प्रवास आणि तिसरं विवाह.
शाखा हा एक तपशीलवार विभाग होता, ज्यामध्ये शगुन चाचणी, लक्षण चाचणी आणि भविष्यातील माहितीचे वर्णन दिले होते. या ग्रहांची ऊर्जा, प्रकाश, तरंग संपूर्ण पृथ्वीवर पसरत आहे. जेव्हा कुणाचा जन्म होतो तेव्हा जन्माची वेळ, काळ, स्थळ, खगोलीय स्थिती या आधारावर तो जीव ऊर्जा ग्रहण करतो. यालाच जन्मकुंडली असे म्हणतात. मानसिक ग्रह म्हणजे काय? मानसिक ग्रह ग्रहचा अर्थ आहे गोळा किंवा गाठ. जेव्हा मानसिक स्तरावर ग्रंथी निर्माण होतात त्याला मानसिक ग्रह असे म्हणतात. हे सगळे भावनेचे स्तर आहे. ग्रह, आग्रह, दुराग्रह, निग्रह, विग्रह, संग्रह, पूर्वाग्रह, प्रग्रह, परिग्रह, अपरिग्रह, गलग्रह, उग्रग्रह, अवग्रह, कुग्रह, उरोग्रह, उपग्रह, अंतर्ग्रह आणि अनुग्रह इत्यादी हे सगळे मानसिक ग्रहांचे प्रभाव आहेत, प्रकार आहेत. मानसिक ग्रहामध्ये व्यक्ती आतमधून काहीतरी अलग असतो आणि बाहेरून काहीतरी अलगच दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा जो प्रकार जिथेही होत आहे, ज्या ज्या व्यक्तीमध्ये असले प्रकार आहेत, हे सर्व काही मानसिक ग्रहाद्वारे पीडित आहेत. तुम्ही बघू शकता ह्या चित्रामध्ये काही व्यक्तींचा समूह आहे. त्यांनी एक मुखवटा हातात घेतलेला आहे. हा मुखवटा वरून काहीतरी अलगच दर्शवतो आहे आणि आतमधून सर्वांची भावनिक आणि मानसिक स्थिती पूर्णपणे अलग आहे. जोपर्यंत ह्या भावनेच्या आणि मनाच्या स्थितीमधून तुम्ही मुक्तता प्राप्त करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनातले बहुतांश समस्या कधीच त्याचं निवारण होणार नाही. नवग्रह देवता भारतीय संस्कृतीतील आणि संपूर्ण मानवजातीच्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक म्हणजे त्यांच्या रोजच्या हालचालीवर असलेले त्यांचे कर्म आणि ह्या कर्मात महत्त्वाची भूमिका बजावणारे त्यांचे नशीब. भारतीय संस्कृतीत माणसाच्या वागण्या, बोलण्याला आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी यांचे निसर्गाशी आणि मानवाशी काहीतरी संबंध असतो असे जुन्या परंपरेनुसार मानले जाते. अशा गोष्टीमध्ये नवग्रहाचा समावेश आहे. त्यांना म्हणजे ह्या नवग्रहांना हिंदू धर्मानुसार मानवाच्या कर्मात फळ देण्याचा अधिकार आहे. या सृष्टीची रचना झाली तेव्हा सर्व तत्वाची विभागणी करण्यात आली. यामध्येच देवी देवता ही एक श्रेणी आहे. या देवी देवतांच्या अनेक स्तर आहेत आणि त्या स्तरानुसार त्यांचे कर्तव्य आहे. तर संचालक देवतासुद्धा एक श्रेणी आहे आणि या देवांकडे मनुष्य जीवनाच्या संचालनाचे कार्य आहे. ह्या अंतर्गत ह्या नवग्रहांना हिंदू धर्मानुसार मानवाच्या कर्मात फळ देण्याचा अधिकार आहे. नवग्रह खालीलप्रमाणे आहे. सूर्य, रवी, त्याला आपण रवी, आदित्य, दिनकर, भास्कर, सूर्यनारायण अशा नावाने ओळखतो. चंद्र, सोम अथवा शशी, मंगळ, भौम अथवा मंगारक, बुध, चंद्रपुत्र, बृहस्पती, गुरु, देवतांचे गुरु, शुक्र, दैत्यांचे गुरु, शनी, सूर्यपुत्र, यमग्रज, राहू हे छायाग्रहामध्ये मोडतात. केतू हे सुद्धा छायेच्या रूपातील ग्रह आहेत. इथे आपण नवग्रहांचे चित्र बघू शकतो. हे सर्व नवग्रह देवता आहेत. ग्रहदोष म्हणजे काय? या ग्रहांची ऊर्जा, प्रकाश, तरंग संपूर्ण पृथ्वीवर पसरत आहे. जेव्हा कुणाचा जन्म होतो तेव्हा जन्माची वेळ, काळ, स्थळ, खगोलीय स्थिती या आधारावर तो जीव ऊर्जा ग्रहण करतो. याला जन्मकुंडली असे म्हणतात. या जन्मकुंडली अनुसार जातकाच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लावला जातो. प्रत्यक्षात मात्र जीवन हे कार्यकारण सिद्धांतावर चालत असते. यामध्ये जर जातकावर पूर्वजन्माचे कर्मदोष, शापदोष, पूर्वभवचे संस्कार, या जन्माचे गर्भसंस्कार, पितृदोष, कुलदोष असतील तर हे जातकाच्या शरीराभोवती एक नकारात्मक सूक्ष्म कवच बनवतात आणि हे कवच या ग्रहांच्या ऊर्जेला ग्रहण करण्यास विरोध करतात. यानुसार व्यक्ती ज्या ग्रहांची ऊर्जा घेण्यास सक्षम नाही आहे त्याला ग्रहदोष असे म्हणतात. राहू, केतू, शनी या 3 ग्रहांच्या प्रभावात जर इतर ग्रह असतील तर त्याला काळसर्पदोष असे म्हणतात. गुरुचा प्रभाव कमी असेल तर त्याला गुरुदोष म्हणतात. मंगळाचा प्रभाव कमी असेल तर मंगळ दोष म्हणतात. शनी ग्रहाची गडबड असेल तर त्याला शनीचा दोष किंवा शनीची 7.5 असे म्हणतात. आता आपण बघू ग्रहांच्या नावावर चालत आलेला भ्रम. 1. जेव्हा आपण ग्रह हे नाव आपण ऐकतो तेव्हा आपल्या नजरेत फक्त एकच गोष्ट येते, ते म्हणजे आकाशातले ग्रह. आकाशातले ग्रह आणि नवग्रह यामध्ये खूप मोठा फरक आहे. ग्रहदोष ह्या आकाशातल्या ग्रहांमुळे होत नसून तो नवग्रह देवता यांच्याशी संबंधित आहे. कारण
आपल्या पाप पुण्यानुसार आपल्या कर्माचे फळ देण्याचा अधिकार या नवग्रह देवतांना दिलेला आहे. तर मग आकाशातले ग्रह कोण आहेत? तर ते निव्वळ एक खगोलीय ग्रह आहेत, ज्यांची नावे नवग्रह देवता यांच्या नावावरून ठेवण्यात आलेली आहे. या ग्रहांची गुरुत्वाकर्षण शक्ती, चुंबकत्व शक्ती, त्यांचे ही शक्तीच आपल्या पृथ्वीवर आणि मनुष्य जीवनावर प्रभाव टाकते. जुन्या काळातील लोकांना समजवण्याची काही पद्धत होती. जुन्या काळामध्ये थेट संभाषण होत नव्हतं किंवा त्या स्तरावरची बुद्धिमत्ता नसल्या कारणाने चित्रांच्या द्वारे, कथा कहाणीच्या द्वारे त्यांना समजवल्या जात होतं. तर आपल्याला विशेष त्या ग्रहदेवतांची आठवण झाली पाहिजे, म्हणून त्यांना त्या ग्रहांच्या नावावरून किंवा त्या ग्रहांना नवग्रह देवतेच्या नावावरून नावे ठेवण्यात आली. जसे आपण अनारचा असं म्हणतो, यावरून लहान मुलांना अक्षर ओळख शिकवली जाते. खरोखर बघता म्हणजे अनार होत नाही, पण या लहान मुलांना याद्वारे अक्षरांची ओळख होते. आपल्याला सुद्धा जेव्हा आपण देवी देवता अशी नावं घेतो किंवा नवग्रह देवतेचे नावं घेतो, तेव्हा आपल्याला आकाशातले ग्रह किंवा देवतेच्यावरून त्यांची मूर्ती किंवा त्यांचं पिंड याला बघण्याची आवश्यकता नाही आहे. हे एक फक्त प्रतिकात्मक चिन्ह आहे, ज्यावरून आपले पूर्वज आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की ह्या वस्तूवरून ज्याचं नाव ठेवलेलं आहे ते सर्व सक्षम देवता आहेत, न की ती वस्तू. जसे उदाहरणार्थ आपण शिवलिंग असं म्हणतो. शिवलिंग, शिवपिंडीचा अर्थ आपण भगवान शिवसोबत जोडलेला आहे. पण पिंड म्हणजे शिव होत नाही, कारण की ते एक दगड आहे. त्या दगडाला एक आकार दिलेला आहे आणि त्या आकाराला एक नाव दिलेलं आहे शिव. पण जर कोणी त्या पिंडीला, त्या दगडालाच जर शिव मानून बसला तर त्याची प्रगती होणार नाही. ते एक सूचक आहे की तुम्ही शिवपिंडीचं दर्शन केल्यानंतर तुम्हाला भगवान शिव आठवले पाहिजे. तसंच शालिग्राम या गंडकी नदीत प्राप्त होणाऱ्या दगडाचं स्वरूप भगवान विष्णूसोबत जोडलेलं आहे. तर शालिग्रामला बघितल्यानंतर आपल्याला भगवान विष्णू आठवले पाहिजे, न की शालिग्रामलाच भगवान विष्णू समजून सर्वोपरी त्यांना आपण सर्वसमर्थ समजलं पाहिजे. ह्याच आधारे भगवान सूर्याला आठवायचं आहे, म्हणून आकाशातल्या एका ताऱ्याला सूर्य नाव दिलं. चंद्राला आठवायचं होतं तर चंद्र हे नाव दिलं. अशाच प्रकारे जेव्हा जेव्हा आपण ग्रहांची नावे ऐकतो किंवा ग्रहांकडे बघतो, तेव्हा आपल्याला ते ग्रह दिसत नसून त्यांच्याद्वारे त्या देवतेची आठवण होते. तर जेव्हा पण आपल्याला कोण्या ग्रहाची पूजा करायची आहे, ग्रहाची शांती करायची आहे, तेव्हा यांचं वास्तविक स्वरूप समजून घेणे खूप आवश्यक आहे. आता ग्रहशांती म्हणजे काय, हा सुद्धा आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात प्रचलित भ्रम आहे की ग्रहशांती पूजा केल्याने ग्रह शांत होतात आणि जीवनात परिवर्तन येते. असे कधीच होत नाही. माझ्या पूजनाला विरोध नाही, ती योग्यच आहे. पण जर ते तुम्ही स्वतःच्या हाताने करीत असाल, स्वतः तुम्हाला मंत्रजप करता येतो, स्वतःला देवतांचे आवाहन करता येते, असं जर तुम्ही करू शकता तरच तुम्ही पूजनाचा पूर्ण लाभ प्राप्त करू शकता, तोपर्यंत नाही. हे सगळे ग्रह शांतच आहे. शांत होण्याची गरज ग्रहांना नसून आपल्याला आहे, कारण ग्रह हे सुद्धा ऊर्जेच्या स्वरूपात आपल्याला आपल्या जीवनात प्रभाव टाकतात. तेव्हा त्यांची शांतीसुद्धा ऊर्जा बदलवूनच होऊ शकते. आता आपण बघू शरीरामध्ये ग्रहांचे स्थान आणि प्रभाव, तसेच शरीरातील चक्रांची जागा आणि त्यांचा प्रभाव. नमस्कार सर्वांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्वजण मॉर्निंग मेडिटेशन मध्ये कनेक्ट आहे.
तर आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. या सगळ्या गोष्टी याकरिता शिकवल्या जात आहे, सांगितल्या जात आहे की तुमचं माइंड ओपन झालं पाहिजे. कोणत्याही परंपरागत तुम्ही ऐकलेल्या गोष्टीला तुमच्या माइंड मध्ये भरून तुम्ही त्याचं प्रोग्रामिंग करू नका. एक ऑलरेडी झालेली आहे की प्रोग्रामिंग तोडण्यासाठीच या सगळ्या गोष्टी, या सगळ्या जे काही खटाटोप सुरू आहे, हे सगळं नॉलेज तुमच्यापर्यंत शेअर करणे, हे सगळं नॉलेज तुम्हाला देणे, की जेणेकरून तुमच्या जे जुन्या माइंड प्रोग्रामिंग झालेले आहे याच्यापासून तुम्ही बाहेर निघाले पाहिजे. ठीक आहे. आता आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करू. सर्वांनी ताट सरळ बसले आहे. जेव्हा जेव्हा मी हे टॉक सुरू असते, तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही त्यावेळेस डीप ब्रिदिंगची प्रॅक्टिस करा. जवळपास 10 ते 15 मिनिट मिळतो तुम्हाला, त्यामध्ये खूप सुंदर तुमची डीप ब्रिदिंग होऊन जाईल. किंवा तुम्ही असंही करू शकता की त्यावेळेस तुम्ही दिवा लावा आणि त्यावर त्राटक सुरू करा. हे तर मला तसं वाटतं सगळ्यात बेस्ट टेक्निक राहील की तुम्ही दिवा लावणे आणि त्यावर त्राटक करणे. कारण की यामुळे काय होईल की तुम्हाला तुमचे पूर्ण 15 मिनिट फोकस करायला मिळेल दिव्यावर, आणि सोबतच तुमचं ब्रिदिंग पण चालू राहील. या कारणाने तुम्ही समजून घ्या की तुम्हाला जे टाइम मिळत आहे त्या टाइमचा सदुपयोग तुम्ही कसा केला पाहिजे. आपल्याकडे खूप सारा असा वेळ, खूप साऱ्या अशा गोष्टी नाही आहेत ज्यामध्ये आपण घंटे प्रॅक्टिस करू. आपल्याला आता अशा गोष्टी करायच्या आहेत, इतक्या शॉर्ट मध्ये आपल्याला गोष्टी करायच्या आहेत ज्यामध्ये एकाच तासात आपल्या सगळ्या टेक्निक्स फॉलो झाल्या पाहिजे. जसं हे सेशन सुरू झालं तुरंत दिवा लावा, डीप प्रॅक्टिस सुरू करा, अनुलोम विलोम सुरू करा. त्यानंतर तुम्ही त्या दिव्यावर त्राटक करा. त्राटक करताना डीप ब्रिदिंग करा. लांब श्वास घेणे, श्वास आतमध्ये रोखणे, त्यानंतर श्वास सोडणे. काउंटिंग करू शकता तुम्ही. 5 सेकंद श्वास आतमध्ये घ्या, 5 सेकंद श्वास रोखा, 5 सेकंद श्वास सोडा. अशा प्रकारे तुमचं त्राटक आणि तुमचं अं, जे ब्रिदिंग एक्सरसाइज ते सुद्धा होऊन जाईल. त्याच्यासोबतच तुम्ही काय करू शकता, एखादा स्विच वर्ड घ्या, त्याची तुम्ही चॅन्टिंग करा. झालं तुमचं स्विच वर्डची चॅन्टिंग सुद्धा झाली. किंवा तुमचे काही बेसिक डे टू डे लाईफ मधले अफर्मेशन आहेत, मॉर्निंग अफर्मेशन, त्याला तुम्ही चॅन्ट करणं सुरू करून द्या त्याच वेळेस. सगळं होते. मनातल्या मनात तुम्ही आय एम हेल्दी, आय एम हेल्दी म्हणा आणि श्वास घ्या. होऊ नाही शकत का श्वास घेणं आणि आय एम हेल्दी म्हणणं? 100% होऊ शकते. त्याच्यासोबत तुम्ही दिव्यावर फोकस करा. 3 गोष्टी केल्या तुम्ही एकत्र आता. ग्रॅटिट्यूड पण तुम्ही देऊ शकता त्याच वेळेस. जर तुम्हाला असं वाटते की अफर्मेशन नाही समजत आहे, स्पिरिच्युअल्स नाही माहिती आहे, ग्रॅटिट्यूड द्या, धन्यवाद भाव द्या सगळ्यांना. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर काय आहे, जसं तुम्ही मेडिटेशनला बसले, तुम्हाला हात वर करायला लावतो, हे आवाहन आहे, ऊर्जेचं आवाहन आहे. तुमच्या हातामध्ये तुम्हाला सेन्स करणे आहे या शक्तीला. त्यानंतर आंघोळी करणे, ह्या आंघोळीमध्ये हातात जमा करणे आणि एक एनर्जी बॉलला फील करणे. तो एनर्जी बॉल जेव्हा तुम्ही तुमच्या कमरेमध्ये प्लेस करता, फील करणे आहे तुमच्या बुधाद्वार पासून तुमच्या मूलाधार चक्रमध्ये ही ऊर्जा गेलेली आहे आणि तिथे याचं एक्सपान्शन होत आहे. हे एक्सपान्शन मध्ये तुम्हाला फील करणे आहे, जेव्हा मी म्हणतो ऊर्जा तुमच्या सहस्त्रार चक्रमधून शरीरात प्रवाहित होत आहे, तर हमेशा वरून एक एनर्जी तुमच्या शरीरात येत आहे आणि त्या एनर्जी बॉलसोबत मर्ज होत आहे. या चक्रावरती मर्ज होत आहे, त्या चक्राचा कलर क्रिएट होत आहे, लाल कलर. स्वादिष्टान चक्र ऑरेंज कलर, मणिपूर चक्र येलो कलर, हार्ट चक्र ग्रीन कलर, थ्रोट चक्र स्काय ब्ल्यू कलर, आज्ञा चक्र इंडिगो कलर हलकासा डार्क ब्ल्यू, इथे पर्पल कलर जांभळा, किंवा तुम्ही व्हाईट लाईट पण इमॅजिन करू शकता. प्रत्येक चक्रवर तो एनर्जी बॉलला शिफ्ट करा, एकाहून दुसऱ्या लेवलवर, दुसऱ्यावरून तिसऱ्या लेवलवर, तिसऱ्या चौथ्या लेवलवर.
ते एनर्जी बॉलला अशा प्रकारे फील करा की तो असा 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 फिरत आहे गरगर 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 गरगर. आणि तो एनर्जी बॉल जसा त्या चक्रवर जाते अगोदर तर त्या चक्रमधली सगळी निगेटिव्हिटी खाऊन घेते, पूर्ण चक्र तुमचं क्लीन करून टाकते. त्याच्यासाठी कसं इमॅजिन करा, प्रत्येक चक्र तुमच्या काळ्या रंगामध्ये तुम्ही इमॅजिन करा. जसा हा बॉल तिथे जाते पहिले तो काळा रंग पूर्ण खाऊन घेते आणि तो बॉल काय करताय, सोबत माझी कमांड चालू आहे क्लीन 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 क्लिअर क्लिअर क्लिअर. ते कमांड तुम्हाला मदत करेल ते एनर्जी ओढून घेण्यासाठी. जसे एनर्जी ओढली सेकंड कमांड लागते चार्ज 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 ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट. समजायचं की तोच एनर्जी बॉल त्या काळ्या रंगाची ऊर्जा त्यांनी उडून घेतली आहे, सगळी निगेटिव्हिटी खाऊन घेतली, आता त्याला कन्व्हर्ट करत आहे पॉझिटिव्हिटी मध्ये आणि आणखी स्प्रेड करत आहे. चार्ज चार्ज केल्याबरोबर तुमच्या पूर्ण चक्रामध्ये ऊर्जा पसरत आहे. आणि ज्या चक्रावर तो आहे त्या चक्राचा कलर तुम्ही तिथे क्रिएट करा. त्यानंतर त्याच्यामध्ये अफर्मेशन पण दिले आहे, आय एम हेल्दी वेल्दी सारखे. त्यानंतर अशा प्रकारे तुमची चक्र कलरची टेक्निक पण आली, चक्र क्लीन आणि चक्र ऍक्टिव्हेशन पण आलं, एनर्जी बॉलचं इमॅजिनेशन पण आलं. बरोबर आहे. आतापर्यंत किती टेक्निक आपण बघितल्या, 6 टेक्निक किंवा 7 टेक्निक झालेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुरंत मी जेव्हा म्हणत आहे की तुमच्यासाठी हिलिंग होत आहे, ज्यांना एंजल्सचं आव्हान माहित आहे ठीक आहे ते एंजल्सला इन्व्हाइट करून ठेवा. ज्यांना नाही माहित आहे हाच चक्रवर पोहोचल्याबरोबर मी आर्किटेक्चर राफेलचं इन्व्हाइट करतो. त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनामध्ये एक विश हमेशा ठेवणे आहे की मी आज मेडिटेशन करत आहोत तर मला माझी ही ऊर्जा माझ्या जीवनातील कोणत्या क्षेत्राकडे प्रवाहित करायची आहे. कुठे मला असं वाटतं की ड्रॉबॅक्स आहे, बॅकलॉग आहे, त्याला मला भरून काढायचं आहे. आणि विनंती करा हे डिवाइन एनर्जी, डिवाइन एंजल्स, डिवाइन गॉड गॉडेसेस, मला हा प्रॉब्लेम चालू आहे, माझ्या छातीमध्ये दुखत आहे, माझ्या पोटामध्ये दुखत आहे, माझ्या डोक्यात खूप दुखत असते, माझ्या घरात भांडणं चालू आहे, त्याला सगळं शांत करा. ती ऊर्जा तिकडे धावणं सोडून देत झाली. हिलिंग पण टेक्निक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केली. त्याच्यानंतर बीज मंत्र रम वम लम यम अशा प्रकारचे हे बीज मंत्राची तुम्ही चॅन्टिंग करा. त्यामध्ये ते चक्र फुल्ली चार्ज होणं सुरू होतं, ऍक्टिव्हेट होतं, स्पंदन होणं सुरू होऊन जाते. जेव्हा ते स्पंदन होऊन राहिले तुमचं लक्षात घ्या तुम्ही ती गोष्ट की ज्यांना पॉवरलेस फील होत आहे, ज्यांना काही समजत नाही आहे, शक्तीहीन होत आहे, झोप येऊन राहिली, अशा सर्वांनी त्याला लाऊडली चॅन्टिंग करा. जोरात म्हणा लम 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 अशा सारखं तुम्ही चॅन्टिंग करा. ओके ठीक आहे. हे सुद्धा टेक्निक त्याच्यामध्ये इनबिल्ड झाली. आता एक टेक्निक मला तुम्हाला शिकवायची आहे. जेव्हा तुम्ही सहस्त्रार चक्रवर याल ते नंतर सांगतो मी. इथे तुम्हाला भ्रामरी प्राणायाम सुरू करणे आहे. ओके ते आपण नंतर एक्सप्लेन करू. ही सुद्धा टेक्निक इनबिल्ड केली. त्यानंतर ऑरा क्रिएट करणे हे सुद्धा टेक्निक इनबिल्ड केली. व्हाईट लाईट, ग्रीन लाईट, पर्पल लाईट त्याचं प्रोटेक्शन घेणे, थँक्स गिव्हिंग करणे, किती साऱ्या टेक्निक इनबिल्ड झाले. इकडून मी तुमच्यासाठी रेकी हिलिंग करत आहोत, एंजेलिक हिलिंग करत आहोत, सिम्बल्स पाठवत आहोत, अलग हिलिंग चालू आहे. ते बघा ना तुमच्यापाशी किती भयंकर पोटेन्शियल येऊन राहिलं. त्यामुळे ह्या मेडिटेशनला हलक्यात घेऊ नका. खूप पॉवरफुल मेडिटेशन आहे, खूप सुंदर तुमच्या जीवनात याचे रिझल्ट राहील. पण असं असते ना की नवीन नवीन जेव्हा आपण येतो त्यामुळे आपल्याला खूप त्रास होते, समजत नाही काय चालू आहे. तर डीप सरेंडर, जस्ट सरेंडर. मी सर्वांना 6 महिन्याचा टाइम मागितला आहे. जोही नवीन व्यक्ती माझ्याशी जुळत आहे 180 दिवस त्यांनी हे प्रोसेस फॉलो करणे. 180 दिवस होता होता सगळ्या मेडिटेशनच्या टेक्निक्स लक्षात येऊन जाईल, एनर्जी लक्षात येऊन जाईल, पॉवर लक्षात येऊन जाईल, हायर फ्रिक्वेन्सी काय असते ते समजून जाईल, कसं बॉडी व्हायब्रेट करते ते समजून जाईल, कसं माइंड चेंज होते ते समजून जाईल, जीवनात कसे त्याचे चेंजेस येतात ते लक्षात येईल, हेल्थ कशी सुधारते, तुमचं रिलेशनशिप कसं ठीक होते, जॉबचा किंवा बिझनेसचा इश्यू असेल तो ठीक होणं सुरू होऊन जाईल, हायर ऑपॉर्च्युनिटीज येईल, तुमचे बिग माइंडसेट रेडी होऊन जाईल, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर, स्पिरिच्युअलिटी, ऑल ऍस्पेक्ट्स ऑफ लाईफ हळूहळू हळूहळू बॅलन्स होणे सुरू होते. आणि 6 महिन्याचा तुम्ही बघाल की आता तुम्ही तसे नाही राहिले जसे अगोदर होते. डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी, फिअर मध्ये जगणारे कम्प्लिटली चेंज होऊन जाईल तुमचं सर्व. ओके तर चला सर्वांनी बसा. एक आसन, एक जागा, एक कपडा तुमच्या अंगावर असला पाहिजे, पाण्याची बॉटल तुमच्या सोबत असली पाहिजे, तुमचे क्रिस्टल्स तुमच्या सोबत असले पाहिजे. शक्य असेल तर चांगलं सुगंधित अगरबत्ती लावा किंवा अरोमा डिफ्युजर तुमच्या घरात असेल तर छानसं चंदनाचं किंवा गुलाबाचं अरोमा तुम्ही यूज करा. एंजल्स यामुळे खुश होतात. तुमच्या रूम मध्ये तशी ऑरा क्रिएट होते, त्यामध्ये ते एंजल्स स्थापित होतात.
डोळ्याची पट्टी जर कोणाजवळ असेल तर डोळ्याची पट्टी तुम्ही यूज करू शकता. कशी असते मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही अशी डोळ्याची पट्टी आहे जी तुम्हाला तुमच्या डोळ्यावर लावणे आहे. यांनी काय होते, तुमचे डोळे कॉन्स्टंट बंद राहील, उघडझाप करणार नाही. आणि डोळे जेव्हा बंद आहेत तर तुझं अख्खा फोकस इथे होईल. तर थर्ड आय ऍक्टिव्हेशन साठी ही टेक्निक परफेक्ट आहे. सायकिक ऍबिलिटी यांनी ऍक्टिव्ह होऊन जाते. तुमच्या डोळ्याला आराम मिळते, सेन्स ऍक्टिव्ह होतात. ओके, हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. जवळपास सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, एक्सप्लेन करू मेडिटेशनला सुरुवात करू. आणि मी तुम्हाला एनर्जी देत आहे. लक्षात घ्या, तुम्ही कधी जर मला डोळे उघडून बघितले तर तुम्हाला दिसेल की मी हमेशा असे हातवारे करता, असं काहीतरी करत आहो, शक्ती देत आहो, तुमच्याकडे ऊर्जा प्रवाहित करत आहो. रिसीव्ह करा, जस्ट रिसीव्ह आणि फील द मिरॅकल, फील द व्हायब्रेशन, फील द हायर फ्रिक्वेन्सीज. पण तुमचं मन आतमध्ये काय बोलून राहिलं तुमच्यासोबत ते खूप महत्वाचं आहे. तर मनावर लक्ष द्या, मनाला सेट करा, एंजेल्सला बोलवा, डिवाइन गॉड गॉडेस तुमच्या मास्टर्सला बोलवा, गुरुला बोलवा आणि ही एनर्जी फील करा. चला तर सुरू करू. वाव, व्हॉट अ ग्रेट सेशन. कसं वाटलं? आज तुम्ही पूर्ण फ्रेश, एकदमच फ्रेश गुड झालं. मॉर्निंग दादा. मॉर्निंग. पुन्हा कोण बोलला? अं, घोरपडीत आज आहे. खूप हा, छान बोला बोला. वाटलं दादा. हा. खूप छान फील झालं. ओके. म्हणजे रोज नाही. होतेच ते, पण हम्म. आज असं खूप मनातून झाल्यासारखं वाटलं. आणि ते स्टार्टिंगला जे तुम्ही आव्हान म्हणता हो हो. आणि आपण आव्हान करतो ते तसं हातात असं ते फील झाल्यासारखं होतं. असं हलकासा गरम स्पर्श जाणवतो आणि वाव. काहीतरी असं असल्यासारखं वाटतं ते. आणि परत चक्र ऍक्टिव्हेशनच्या वेळेस ही असं असं बॉडी अशी म्हणजे सकाळची थंडी असते पण तरी पण असं बॉडीमध्ये अशी गरमाहट जाणवते आणि छान वाटतं. म्हणजे आधी याला, एवढं नव्हतं मला जाणवत पण आता ते वाटतं. हा, हळूहळू होईल. म्हणूनच तर म्हटलं मी की तुम्ही सर्वांनी कमीत कमी 180 दिवस माझ्यासोबत कनेक्ट राहा. डे बाय डे प्रोग्रेस दिसूनच येईल. आणि हे खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे अं, हे रिअल एनर्जी आहे, ही प्राणिक ऊर्जा आहे, नेचरची एनर्जी म्हणू आपण त्याला, युनिव्हर्सल एनर्जी म्हणू. जे फक्त शब्द आपण ऐकले होते ते आता फील होत आहे. ते असे असते, हे ऊर्जा असते, आपल्याला फील होते. हायर फ्रिक्वेन्सी असतात, एनर्जी चॅनल आपल्या बॉडीमधून फ्लो करते. ही रियालिटी आहे. आणि याच्यामध्ये जशी जशी मास्टरी होत जाते तसंच आपण याच्यावर कनेक्ट होत जातो. आपले संकल्प इतके बलवान होत जाते. तुम्ही पॉवर सोर्स सोबत जुडता, पॉवर हाऊस सोबत जुडता. तुम्हाला फक्त ती ऊर्जा तुमच्या संकल्पावर सोडायची असते बस. आणि तुम्ही बघता की मिरॅक्युलसली तुमच्या जीवनात त्या घटना मॅनिफेस्ट होऊन राहिल्या. हा विश्वासच नसते थँक्यू. आपल्याला, की कधी फीलच नाही केलं राहत. म्हणून आपण ते शब्द फक्त ऐकतो आणि ठीक आहे, होता होगा, कोण लोगों के लिए होता होगा. ते मोठे मोठे लोक आहेत, ते मेंटर्स आहे, यांच्यासोबत होऊ शकते, आपल्यासोबत नाही होऊ शकत. अशी फिलिंग आपल्यामध्ये येते, कारण की आपण अनुभव नाही घेतलाय. आता अनुभव घेतला ना, हळूहळू हा अनुभव वाढत जाईल. आणि हा अनुभव, ही ऊर्जा जेव्हा तुम्ही तुमच्या संकल्पावर टाकाल, तुमच्या गोल्सवर टाकणार, सडनली रिझल्ट फ्रुटफुल होणं सुरू होईल. ओके, गॉड ब्लेस यू. थँक्यू थँक्यू दादा. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. मी तुमचीच वाट पाहत होतो, कारण की तुम्ही ऐकता, मेडिटेशन झालं की लेफ्ट होऊन जाता. कधीच तुम्ही नाही ती रिप्लाय कसं स्कूल असते ना ती मुलींची त्याच्यामुळे थोडं घाई असते नाही नाही, ते मला म्हणून मी समजलं ते. लवकर लेफ्ट होते. हा, ते आहे, लक्षात आहे माझ्या. पण कसं
एखादा अनुभव आल्यानंतर आहे ना, माणूस ते व्यक्त करतेच, आणि तो तुम्हाला आला, आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप ब्लेसिंग. थँक्यू थँक्यू. वा. निलेश सर, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग दादा. व्हेरी गुड गुड मॉर्निंग. आज खूप छान वाटलं. आज आज इतकं लाऊडली मी पहिल्यांदा म्हणजे सगळे बीच मध्ये लाऊडली चॅन्ट केलं ना, तर इतकी बॉडी रिलॅक्स झाली आज इतकं. आणि असं गरमाहट आणि अजूनही म्हणजे थोडंसं स्वेटी असं वाटत आहे शरीराला, असं घाम आल्यासारखं आहे ना. एनर्जी फील केली बरोबर. आज, व्हायब्रेशन फील केलं मी. प्रत्येक ह्याच्यामध्ये शहारे उठत होते ना माझे, तर ते मी फील करत होते की माझ्या पुऱ्या बॉडीमध्ये ना असं एखादी पिक्चर नाही बघत का आपण, की एखादी स्क्रीन असते आणि हा व्हायब्रेट होते, तशी मला ते हा हा व्हायब्रेट हा. दिसलं बॉडीच्या सगळं सर्कल आजूबाजूला असं पूर्ण. आज खूपच अनुभव चांगला आला. आणि जेव्हा तुम्ही जसं आपण चक्र पूर्ण हे करतो म्हणजे मेडिटेशन झाल्यानंतर पूर्ण आपण शिल्ड आपल्या भोवती जी पूर्ण क्रिएट करतो एक 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 ना, तर आज असं फील झालं की हार्ट चक्रामधनं तो बॉल बाहेर येत आहे आणि एक एक पूर्ण व्हाईट लाईट जी आहे ना अशी पुरी पुरी फ्लो होते अशी, जसं एक मॅग्नेटच्या आजूभोवती कसं पुढे एनर्जी फ्लो होते ना, तशी फ्लो होत आहे एक एक कलर. आणि जसं गोल्डन गोल्डन फील्ड साठी आलं ना, तर मी काय इमॅजिन केलं की तो जो बॉल होता तो हार्ट चक्रा फक्त अनाहत चक्रामध्ये गेला, इथून वर गेला आणि पुरा ब्लास्ट झाला असा. पुरा वाव. ब्लास्ट झाला. आणि मी काय पाहतोय की मी जिकडे जिकडे बघतोय अख्खा एरिया, जिकडे इकडे बघितलं तर मी इकडं पुरा पुरा कव्हर झालाय गोल्डन लाईट मध्ये. जिकडे तिकडे बघतो तर पुरा एरिया कव्हर होऊन राहिला पुऱ्या अख्ख्या गोल्डन लाईट मध्ये. म्हणजे इतकं जबरदस्त वाटलं. जसं दिवाळीत बॉम्ब फुटते वरती आकाशात, तसा तो ब्लास्ट होऊन पुरा गोल्डन फील्ड कम्प्लीट. हा. म्हणून तर म्हटलं की आज खूप जबरदस्त एनर्जी फील केली. आणि आज मी रिक्वेस्ट पण खूप केली की आता भरपूर एक महिना झाला, आता सर्वांना येस, ओपन करा एनर्जी मध्ये. खरंच अनुभव येत आहे ना. खूप मस्त मी अनुभव आला. घोरपडे त्याचा अनुभव आला ना, मी एकदम हा, खुश झालो. म्हटलं यार, आपण जी रिक्वेस्ट सोडली ना, अनुभव झाला. बढिया. नाही आला, मस्त अनुभव आला. आणि अनाहत चक्र आपले आपलं हे अं, काय म्हणतात त्याला, सहस्रार. अकरा चक्राच्या वेळेस तर फक्त मी ना स्विच वर चॅन केले जे तुम्ही सांगितलेले आहे, टुगेदर डिवाइन कंटिन्यू चॅन करत गेलो मी. तर ते खूप जबरदस्त फील झालं मला, सगळ्या गोष्टी मस्त. थँक्यू दादा, थँक्यू थँक्यू. गॉड ब्लेस यू. गॉड ऑल गॉड ब्लेस ब्लेस यू. यू. गॉड ब्लेस. लॉट ऑफ लव, लॉट ऑफ लव, लॉट ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू 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 दादा. थँक्यू 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 थँक्यू. तर आणखी कोणी, कोणाला जबरदस्त अनुभव आलेला आहे? घोरपडे ताई, तुम्ही लेफ्ट होऊ शकता वाटत असेल तर. ओके थँक्यू दादा. ब्लेस यू. सनिका ताई, साक्षी ताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सनिका ताई. आजचा अनुभव खरंच खूप छान होता. 2 दिवस मला खूप झोप येत होती, पण आज मी पूर्णपणे ऍक्टिव्ह होती आणि आज खूप छान वाटत आहे. फ्रेश पण वाटत आहे. काल मला खूप डल फील झालं दिवसभर आणि काल खूप हेवी दिवस गेला माझा. होईल होईल, या गोष्टी होत राहील. काळजी नाही करायची. ब्लेस यू. ब्लेस यू. छान. हा. अंकिता. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज जेव्हा आज्ञाचक्रावरती फोकस केलं ना, तर अक्षरशः मला म्हणजे आजूबाजूनी एकदम असा ब्राईट लाईट फील झाला. म्हणजे तो खूप वेळपर्यंत राहिला, जसं की आपण आधी अंधारात होतो आणि एकदम आता प्रकाशात आलो अशासारखं, जे आतापर्यंत फील झालं नव्हतं. आणि चॅन्टिंग केली तर व्हायब्रेशन फील होत होते. वाव. म्हणजे कुठेतरी बदल आहे. म्हणजे जे आधी निगेटिव्ह थिंकिंग येत होते ना मनामध्ये, आधी व्हायचं मला थोड्या-थोड्या गोष्टीसाठी, तर ते आता बिलकुल येत नाही. म्हणजे मी टोटली पॉझिटिव्ह फील होते मला दिवसही भर आणि छान वाटतं. ब्लेस यू. थँक यू दादा. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. बोला. प्रणाली ताई, साक्षी ताई. गुड मॉर्निंग दादा. साक्षी ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग साक्षी ताई. गुड मॉर्निंग. छान वाटतं दादा. आता ते पहिल्यासारखं हे पण नाही, अस्वस्थपणा माझा कमी झालेला आहे आणि आता छान होतं मेडिटेशन. एकदम फ्रेश वाटतंय. थँक्यू दादा. थँक्यू थँक्यू वाव. थँक्यू. गॉड ब्लेस यू. हे बघा, मी थँक्यू जे दादा. तुमच्या सर्वांना आहे ब्लेस. ना बोलायला सांगत आहो, याचा अर्थ
तुम्हाला अनुभव झाले नाही झाले ठीक आहे, चालते. पण हे जे आपण ब्लेसिंग शेअर करतो ना, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, थँक्यू थँक्यू थँक्यू, ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू, तुमचा स्वतःचा ऑरा ओपन होत आहे. तुम्ही स्वतः रेडी होत आहे रिसीव्ह करासाठी. तुमच्यामध्ये आशीर्वाद देण्याची ताकद डेव्हलप होत आहे. तुमच्यामध्ये ग्रॅटिट्यूडची पर्सनॅलिटी ओपन होऊन राहिली. लव्हिंग नेचर ओपन होत आहे. आता आपण नाईट मध्ये NLP मध्ये हा लव्ह यू ह्या वर्डचा आपण डिटेलमध्ये जाऊ याच्यात, कारण की तो खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. तो आपल्या सेल्फ इंट्रोस्पेक्शनचा क्लास आहे. हाऊ टू हम्म. इन्क्रीज युअर हायर फ्रिक्वेन्सी, हाऊ टू कनेक्ट विथ हायर फ्रिक्वेन्सी, हा. त्याच्यामध्ये हा टॉपिक येईल ना. तर त्या दिवशी तुमचं लक्षात येईल की अरे ठीक आहे, नका बोलू डायरेक्ट कोणाच्या तोंडावर, पण मनातून तुम्ही त्या भावना व्यक्त करा. कारण की खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट. हा ग्रॅटिट्यूड, लव्हिंगनेस, फॉरगिव्हनेस, ते अबंडन्स मध्ये फील करणे. तुमच्यापाशी काही असेल तेव्हा तुम्ही द्याल ना कोणाला. ज्या तुमच्यापाशी बरोबर आहे. खूप सारी ऊर्जा आहे, आशीर्वाद आहे, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला आशीर्वाद देऊ शकता. ते ब्लेस यू म्हटल्यामुळे तुमचा नेचर सर्वांना लक्षात आलेलं आहे की रिटर्न ज्या अबंडन्स मध्ये तुम्हाला देते, मल्टीप्लाय होऊन तुमच्या जवळ येते ना. तुमचीच ब्लेसिंग तुम्हाला वापस मिळते. त्यामुळे ब्लेसिंग देण्यासाठी तर घाबरायचं नाही बिलकुल. आणि जे लोक समजा असं बोलू नाही शकत, काय करायचं, इथे बघा स्क्रीनला टच केलं, चॅटच्या बाजूला बघा रिॲक्शन आहे, तिथे क्लिक करायचं. रिॲक्शनवर क्लिक केलं, रिॲक्शन मध्ये थ्री डॉटवर क्लिक करा. तिथे तुम्ही आतमध्ये बघा, तुम्हाला हे दिसेल सिंबल. प्रत्येक व्यक्ती, जोही व्यक्ती इथे बोलून राहिला पण चांगले पॉझिटिव्ह थॉट शेअर करत आहे, तुरंत ब्लेसिंग पाठवा. प्रत्येकाला ब्लेसिंग पाठवा. ज्याला ज्याला तुम्ही ब्लेसिंग पाठवा त्याची त्याची ऊर्जा तुम्हाला मिळेल. आणि दुसरी गोष्ट, जे लोक ब्लेसिंग नाही देत आहे, मी असं समजेल का ते जेलस फील करून राहिले की यार त्याला अनुभव आला, मला नाही आला, है ना. तर ब्लेसिंग पाठवा, दन दन ब्लेसिंग पाठवा. तुमच्याकडे तेवढ्याच ब्लेसिंग वापस येईल. ब्लेस यू एंजल्स, ऑलवेज ब्लेस यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. प्रणाली ताई, व्हेरी गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. काल थोडं असंच जे दिवसभर झालं त्याच्यामुळे थोडी लो एनर्जी झाली आज. म्हणजे तेवढं ओके, कॉन्सन्ट्रेशन नव्हतं लागत ठीक आहे, थोडं. काही हरकत बाकी ओके. ब्लेस ब्लेस. थँक्यू सो मच. होत असते, तुमचा ह्या घटना होत आशीर्वाद असते. हा नेहमी राहू दे. रोजचा हो. दिवस चांगलाच राहील असं नसते आता. अप डाऊन प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे. आपल्याला फक्त नेचरच्या प्रती ग्रॅटिट्यूड राहणे, अबंडन्स मध्ये हो जगणे आहे. ऑब्विस. ते येत राहील, अप डाऊन होत राहील, पण आपली मेंटल हेल्थ स्टेटस डिस्टर्ब नाही होऊ द्यायचं. माहित पडलं लो फील करत आहे तर शिव्या देणं चालू करून द्यायला, असं नाही करायचं, नाही. है ना. बिलकुल आपलं माइंडला कंट्रोलमध्ये ठेवायचं. भलेही आपण तब्येत खराब असू द्या, तुम्ही थकलेले असा, पण त्याची फ्रस्ट्रेशन नाही दाखवायचं कोणावर. हं? ते माइंडला होल्ड करायचं. Bless you. ठीक आहे. थँक्यू कल्याणी थँक्यू. ताई, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. दादा, आज ना म्हणजे नेमका कोणत्या चक्राच्या वेळेस माहिती नाही, मला आठवून नाही राहिला आता, पण ना जेव्हा त्याचं गरम एकच साईड माझी ना अशी थोडी गरम झाल्यासारखी झाली होती, पण एकच साईड. आणि चालते. एनर्जी पण मला फक्त डाव्या साईडनीच फील होत होती. म्हणजे जेव्हा आपण आवाहनी करतो ना, तेव्हा पण एनर्जी, हे खूप दिवसापासून मी ऑब्झर्व करते, म्हटलं हळूहळू होऊन जाईल, बट स्टील ते डाव्या साईडनीच मला फील होतंय, उजव्या साईडनी होतच नाही मला. चालते. कारण की तुमची जेव्हा ऑरा चेक केली होती मी, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की हा तुमची एक एक साईड वीक आहे, एक साईडची एनर्जी तुमची गडबड आहे, हा है ना. तर ती हळूहळू भरून हा. निघेल. आता जो ब्लॉकेजेस होता ना, तो ओके. भरून निघणं सुरू आहे. ज्या दिवशी लेफ्ट अच्छा. अँड राईट पूर्ण बॅलन्स होऊन जाईल, त्या दिवशी तुम्हाला दोन्ही साईड मध्ये एनर्जी फील होणं सुरू होईल, है ना? जे हा, तेच आपला, मला वाटलं की है ना. होतंय की नाही होतंय, मला नेमकं नाही कळत नाही, नव्हतं ते. करेक्ट आहे, करेक्ट आहे. ऑरा चेक केली तेव्हा लक्षात आलं तुमची एक साईड मध्ये ऊर्जा नाही आहे. ओके. आणि जेव्हा पण म्हणूनच. मला असं कोणाचं फील होते ना, तेव्हा मी खूप जास्त अलर्ट होऊन जातो की बाबा तुम्ही लवकर काम करा स्वतःवर, नाही तर ही घटना पॅरालिसिसवर किंवा वन साईड विकनेस मध्ये चालली जाईल, है ना. म्हणून बरोबर. पटकन मी सजेस्ट करतो की लवकर हा. मेडिटेशन करा, एनर्जीला बॅलन्स करा. आता कसं आहे, तो जो गड्डा तुमचा आहे हम्म त्या साईड मध्ये, तो तो हळूहळू भरून जाईल. हम्म एक वेळा तो गड्डा भरला, तुमच्यासोबत कनेक्टेड असलेले निगेटिव्ह एनर्जी म्हणा किंवा जे काही तत्व,
त्यांच्यासोबत तुमची जी ऊर्जा जाईल जाईल जाईल, एक दिवस त्यांचं पोट भरलं की मग तुम्हाला रिटर्न वापस भेटणं सुरू होईल. मग त्याच्यानंतर तुम्ही पाहा की तुमची दोन्ही बॉडी लेफ्ट अँड राईट बॅलन्स झाल्या. अशासाठी अच्छा. अनुलोम विलोम करायचा. हा, ते करते मी. हे झालं की है ना? तुमचं जेव्हा हा, बाकीच्यांचं बोलणं सुरू असतं ना, तेव्हा मी अनुलोम विलोम करते. बिलकुल. त्याने ते एनर्जी मग बॅलन्स होऊन जाते. अच्छा अच्छा. दादा मग जे राईट साईडनी आहे ते म्हणजे मला नाही कळलं की कोणतं बेटर आहे आता जे होत ते. बेटाचा काही मुद्दा नका करू. फील होत आहे ना, म्हणजे ठीक आहे. हो. ओके. ते काही दिवसानंतर बॅलन्स होते. ओके दादा. थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. थँक्यू दादा. ब्लेस यू ऑल. चेतन सोनवणे, विकी. हा, बोला चेतन सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, कसे आहात? ठीक आहे, मजेत. बरं आहे, काल जे झालं त्यापेक्षा बरं आहेस. बघा आणि सर, वाईट नाही वाटून घ्यायचा. हे मी नसतो नाही बोलत, हे कधी कधी आहे ना तुमच्या बेटरमेंट साठी जे वर्ड कामाचे असते ना, ते निघून जाते तोंडातून. नाही, बरोबर सर, पाहिजे कधी कधी. कसं आहे, बैलाला थोडस झटका द्यायला लागतं ना, तेव्हा तो बरोबर होतं. असं ते थोडं भटकलं गेलेलं व्यसन आहे. व्यसन पाहिजे ना, आहे की नाही? हा, बाकी हेच कसं बैलाला टोचले जाते, लाकडाला ते टोचलेलं असतं आणि बैलाला टोचा सिद्ध चालण्याकरता तसंच आहे. बरं आरण म्हणतात आरण. हा, अरे अरे. खूपच बरोबर. छान. थँक्यू सर. ब्लेस काय यू सर. थोडं थोडं होत आहे. थँक्यू सर. जबरदस्त प्रोग्रेस होणार आहे सर तुमची. असेच कंटिन्यू राहा. अबंडन्स मध्ये जीवन बनणार आहे तुमचं. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू. सर्वजण झाले. विकी सर. अच्छा, मोरे सर. आता मोरे सर बढिया आहे, मजेत आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. कसं काय ओळखलं? हा. ठीक आहे. ते 2 आता दिवसापासून दिसून जास्त पडते अनुभव सर. येते. आता हॅपीनेस दिसून पडते. नाही नाही, 2 दिवसापासून नाही का जास्त अनुभव आले नाही का. हो. काल मी ते हे आरडी आरडी नाही का, सोन्याची जी आरडी असते ना, ती भरायला गेलो होतो तिथं नाही हा. का. तर तिथं त्याचे सौदे सुरू होते. ते बँकेचे माणसं होते, कोण होते माहित नव्हते. मालक आणि त्याचे बँकेचे माणसं, मॅनेजर हे होते बसलेले. त्याच्या चहापाची व्यवस्था सुरू होती, त्याची चर्चा सुरू होती. ती चर्चा हजाराची लाखाची नव्हती, ती कोटीची चर्चा ऐकली मी. पहिली चर्चा ऐकली ती. तुमचं सँक्शन असं काहीतरी म्हणजे 10 कोटी 15 कोटी असे आम्ही देऊ म्हणे. हा, हा. म्हणजे ऍक्च्युअल चर्चा ऐकली. आता पण आपण तसं सौदा पाहिलंच नाही ना कधी. सौदा पाहिला 1000 2000 1 लाख 2 लाख, पण तो ऍक्च्युअल सौदा पाहिला. आणि माझे कालचं थोडं बँकेमध्ये हे होतं, एफडी होती ती मी विड्रॉल करायला गेलो. त्या बाईने सांगितलं आम्ही सोनं घेण्यासाठी कर्ज देतो. हा, मी सोनं हम्म. घेण्यासाठी कर्ज. मग कसं असतं, किती काय टक्के म्हणलं, ते 12% म्हणे. बरं ठीक आहे. किती हप्ते किती पडतं म्हणे. म्हणजे 5000 रुपये पडतं म्हणे. दोन तोळे घेतलं होतं नाही का. ठीक आहे म्हणलं. ते 2 तोळे सोनं घेऊन टाकलं मग लोनवर. वाव. अबंडन्स. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ मी म्हणलं ते मी खिशात टाकले ते नाणं नाही का, खिशात टाकलं. नाही, खिशात नाही न्यायचं म्हणे, इथं ठेवायचं म्हणलं. ठीक आहे, ठेवून द्या म्हणलं. ते चालते. बरं किती महिना किती कॉंग्रॅच्युलेशन्स. वर्षात पेड करायचं, किती वर्षात पेड करायचं म्हणलं. ते म्हणे 3 वर्षामध्ये. बरं ठीक आहे म्हणलं, चालेल म्हणलं. सेफ राहतं अरे म्हणलं, अरे, ठीक राहते म्हणलं. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. रिअल स्टोरी सांगतो. मला पण ते सजेशन मिळालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतो. आणि मी सुद्धा हे करणार आहोत. माझी लाईफ सुद्धा तशीच आहे की मी जेव्हापासून माझ्या लाईफमध्ये कर्ज वाढायला लागलं, मला लक्षात येत आहे की माझ्याशी पैसा येत आहे. ते कर्ज फेडण्यासाठी का असेना पैसा येत आहे. बरोबर बरोबर. तर काय झालं, म्हणजे माझ्यासारखी एक व्यक्ती आहे, स्पिरिच्युअल आहे. त्यांचं मेडिटेशन हम्म. सेंटर आहे, ते सुद्धा काम करते. जास्त वय नाही आहे, 37 37 38 वय आहे. ते करून स्वतःच्या लेवलवर करते. तर मी भेटत होतो त्यांच्याशी अगोदर. तो कहने, अरे अमित तेरे साथ कैसे होता, बोले ये समझ में नहीं आ रहा, बोले तू इतना सब कुछ सही है तेरा, पैसा क्यों नहीं आता.
तू बता बोले थोड़ा सा तेरी लाईफस्टाईल कशी आहे. सांगता सांगता माझ्या तोंडातून निघाला की सर म्हटलं माझ्यापाशी ना सध्या 2,000 रुपये येते. किती मेहनत केली ना 2,000 रुपये येते. उसका क्या होता है बोले. और सर म्हटलं परफेक्ट मेरा 1,800 रुपये का एक ईएमआई चल रहा है उसमें चला जाता है. तो है ना असा चुप बसला एकदम लंबा श्वास घेतला. अमित अब मेरी बात ध्यान से सुनो म्हणे. आज से 5 साल पहले यही हालत मेरी थी म्हणे. सेम यही हालत थी बोले मेरी. मेरे पास है ना पैसा ही नहीं आता था बोले. इतना मेडिटेशन करता था लोगों को सिखाता था पैसा ही नहीं आता था. और मेरे साथ जो लोग जुड़ रहे हैं ना वो खुश है लेकिन मैं दुखी रहता था. ऐसे ही जैसे मैं तुमसे बात कर रहा हूँ ऐसा ही एक व्यक्ति ने मेरे से बात की बोले. वो बिजनेस में था. उसने बताया कि सर बोला आपका बिजनेस कैसे डेवलप हुआ. वो मेडिटेशन सीखने के लिए आया था बोले मेरे पास. उसने बोला सर बिजनेस इस तरीके से डेवलप हुआ मैं जितना कर्जा लेते गया उतना आते गया. उस दिन मुझे समझ में आ गया कि कर्जा मेरे लिए लाभी है. और मुझे पता नहीं वो पॉइंट क्लिक हो गया यार मेरे सर्वाइवल के लिए पैसा नहीं आता है लेकिन मेरा ईएमआई के लिए पैसा आता है. तो तो मग मी आहे ना कर्ज घेणं सुरू केलं. क्रेडिट कार्ड पॉझिटिव्ह घेतलं. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हा कर्ज असते ते ह्याचे. तर नुसतं कर्ज घेतलं म्हणे. क्रेडिट कार्डचे बिल भरणं सुरू झाले पैसा येणं सुरू झाला. मेडिटेशन मध्ये लोक जुळणं सुरू झाले. मला पेमेंट करणं सुरू केलं म्हणे. म्हटलं वा चला बढिया आहे. मग अजून 10,000चं कर्ज उचललं. मग ते मी कर्जाचं रुटीन लावलं म्हणे. म्हणजे 15-15 दिवसाच्या गॅपनी कर्ज उचलायचं. पहिले ईएमआय म्हणजे क्रेडिट कार्डचं कर्ज उचलायचं. 15 दिवसानंतर दुसरेकडून कर्ज उचलायचं. ते पैसे घ्यायचे क्रेडिट कार्डचं बिल भरायचं. मग क्रेडिट कार्ड मधून पैसे घ्यायचे याचं पेमेंट करायचं. हे चक्र चालू करून टाकलं म्हणे मी. तिथं तिथंच पैसे म्हणे हे भरत नाही गेलो का? म्हणे मी. पण फायदा काय झाला सिबिल वाढत गेलं. आता बँकेकडून फोन येत आहे तर 15,000 नाही तुम्हाला 30,000 भेटते तर दे. इकडून क्रेडिट कार्डचा फोन येते तर तुमचा वाढला म्हटलं दे. मस्त दोघांचे बरोबर. हप्ते लावून दिले म्हणे. इकडून पैसा उचलायचा इकडे टाकायचा इकडून उचलायचा इकडे टाकायचा. आणि त्याच्या त्याची डोक्यात त्याला चक्करमध्ये ना त्याची म्हणे तेच केलं. माझं माझं बिझनेस वाढला. लोक माझ्यापासून वस्तू खरेदी करायला लागले. माझं मेडिटेशन करायला लागले. पैसा येणं सुरू झाला. हा अदर मनी अलगच. मग अचानक काय झालं म्हणे मी एक नवीन ऑफिस घेतलं. वर्धमान नगरमध्ये ऑफिस घेतलं त्यांनी. तर काय झालं तिथे सगळे बँकचीच लाईन आहे. ती सीए गल्ली म्हणतो ना आपण सीएची गल्ली. तिथे सगळे बँक 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 आहे. तिथे 2 नवीन एक म्युथूट ओपन झालं आणि एकीकडे काय ओपन झालं कडे हो एकीकडे म्युथूट ओपन झालं आणि एक अशी कोणतीतरी अर्बन कोणतीतरी सोसायटी ओपन झाली. त्यांनी गोल्डवर लोन देणं सुरू केलं. म्हणजे गोल्ड लोन नाही काय म्हणता तुम्ही ईएमआय वर गोल्ड देणं सुरू केलं. आता यांनी काय केलं दिमाग लावला. इकडे त्याचं चक्र चालूच होतं. याच्यापाशी 2 अंगठ्या होत्या. त्याने घेतली एक स्वतःची अंगठी आणि आपल्या भावाची अंगठी. गेला म्युथूट मध्ये सोनं ठेवलं कर्ज उचललं. तो पैसा घेतला त्या बँकेत गेला. तिथे तो पैसा भरला. तिथून सोनं उचललं. बरं जोपर्यंत आपण ते डिपॉझिट म्हणजे पेमेंट करते तोपर्यंत सोनं आपल्याला मिळत नाही. ते सोनं तिथंच ठेवलं. बरोबर. ठीक आहे. इकडे याचे हप्ते सुरू होते. कॉल आले बँकेकडून तर तुम्हाला लोन वाढवून मिळत आहे म्हणजे दे लवकर. इथं लोन घेतलं त्याचे हप्ते भरले. तिथं सोनं उचललं म्युच्युअल मध्ये घेऊन ठेवलं. पुन्हा म्युच्युअल मधून पैसा घेतला. पुन्हा सोनं घेतलं. हप्ते भरले. पुन्हा सोनं काढलं. पुन्हा म्युच्युअल मध्ये गेलं. सर करता करता त्या पोरानं 5 बोटात अंगठ्या कानात झाली गळ्यात 2-2 चैन. आईला गोप भावाला गोप आईला अंगठी भावाला अंगठी बहिणीला अंगठी घेऊन दिली. 3 वर्षानंतर तिकडे कुठे म्हणतं नागपूरमध्ये ते आहे तिकडे एक बहादुरा त्या एरियात नवीन सोसायटी ओपन झाली. एकाच बिल्डिंग मध्ये 3 फ्लॅट घेऊन टाकले. बहिणीसाठी भावासाठी स्वतःसाठी. आणि त्याला सांगितलं बिल्डरले सगळे सायमल्टेनियसली पाहिजे. सगळ्यात कनेक्टेड डोअर पाहिजे. माझी जी गल्ली आहे गॅलरी आहे एक रूम कमी कर आणि आम्हाला मोठा स्पेस देऊन दे. एक रूम कमी कर एंट्री पॉइंट मध्ये मोठा स्पेस देऊन दे. तिथे आम्ही अख्खी फॅमिली बसू शकलो पाहिजे. आणि सगळ्यांना भावाला बहिणीला सांगितलं जर तुमच्या त्यांना हप्ते भरणं नाही झाले मला सांगायचं मी पुराचा पुरा अख्खा घेऊन टाकन म्हणे सिस्टम. किती घेतलं माहिती काय 2 BHK 2 BHK 2 BHK. आणि दोन्ही भाऊ एकत्र राहायचे बहीण अलग राहते. तर दोन्ही भावाचं किचन करून टाकलं एक आणखी एक रूम वाढवून टाकली. अरे मजा म्हणजे
5 वर्षाची जर्नी जेव्हा सांगितली ना, मला म्हणे अमित बस यही तुम्हारा फार्मूला है आज के बाद, जिस दिन भी तुम स्टेबल हो जाओगे, थोड़ा सा भी पैसा तुम्हारे पास आ जाएगा, बस म्यूचुअल में जाने का, सोना रखने का, पैसा उठाने का, घुमत राहा म्हणे. कधी तुझ्यापाशी एवढा पैसा येईल ना म्हणे तुला समजणार नाही. आणि तुम्ही जे करताय सर परफेक्ट, मला ते आठवलेली गोष्ट. आणि तुम्हाला सांगतो एनजीएसनी तुम्हाला डायरेक्शन दाखवली. एनजीएस बरोबर तुम्हाला ठीक आहे. जे करोडो रुपयाच्या गोष्टी दाखवल्या, ते म्हणते की तुम्ही सुद्धा कॅपेबल आहे. हे हो दिवस हो तुमच्या हो. लाईफ मध्ये येणार आहे. क्या बात है. ब्लेस यू सर, खतरनाक. थँक्यू सर. लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ लव. बँकेमध्ये गेलो, ट्रेड लावून गेला, $50 आले की ट्रेड मधून. हो. धन्यवाद म्हणलं. EMI फिटला म्हणलं आपलं. ओके करा डन. असे विचार करायचे सर, असेच विचार करायचे. तुम्हाला सांगतो ना, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा येईल. तुमचा EMI संध्याकाळी फेडणार होतं मला. जाऊ दे आता, उद्या उद्या फेडू म्हणलं सकाळी सकाळी. थँक्यू. लॉट्स ऑफ लव. एकदम खूप करून टाकला तुम्ही, बिलकुल दिवस बनवला. आज क्या तुला बात दिवस माझा पॉझिटिव्ह जाणार आहे एकदम. एनजीएसनं बिलकुल अबंडन्स दिलं. मला पण ट्रस्ट आला आता की माझ्यावर पण वर्षा होणार आहे. मी पण गोल्डची कमांड करतो आता. डिमांड नाही करत, कमांड. सब गोल्ड मेरा ही अभी. ब्लेस थँक्यू यू. सर. मजा आली. क्या बात है. चला थँक्यू थँक्यू. भाग्यश्री ताई बोला. हॅलो दादा. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आणि थँक्यू. हा, थँक्यू दादा. थँक्यू कशासाठी? मेडिटेशन छान झालं म्हणून. त्याच्यासाठी थँक्यू. हा. ब्लेस यू. आणखी काही? नाही दादा, मी ना आता इतक्यात ना, आता नवरात्री चालू आहे ना, तर इतक्यात म्हणजे असं देवी जवळ वगैरे जातो ना आम्ही सकाळी. त्याच्यामुळे मग जसं प्रॉपरली जसं पाहिजे तसं मेडिटेशन होत चालते नाही. चालते, काही हरकत नाही. टेन्शन नका. रेकॉर्डिंग करून घ्यायची आणि वाटतं तर करायचं, नाही तर टेन्शन नाही घ्यायचं. फ्री माइंडनं जगा. तुमच्याकडे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा येऊन राहिलेली आहे. तुम्ही ती देवीपासून कनेक्ट करा, देवापासून घ्या. जिथून तुम्हाला चांगलं फील होते तिथून ती ऊर्जा ओढा आणि फील करा माझे सगळे चक्र हील होत आहे, माझी ऑरा चांगली होत आहे. एक वेळा शिकलो ना आपण सगळं, बस तेच इमॅजिन करायचं. व्हाईट लाईट, ग्रीन लाईट, पर्पल लाईट, गोल्डन लाईट. मी सेफ अँड सिक्युअर आहे. आता मला कोणताच त्रास होत नाही. देवीपाशी गेलं, देवीला म्हणा ओ त्याची पूर्ण ऊर्जा तुमच्या बॉडीमध्ये येत आहे, तुमचे सातही चक्र बॅलन्स होत आहे. बस असंच फील करायचं. होता होता बिलकुल सगळं नॉर्मल होते. ब्लेस यू. ब्लेस. चांगला आहे. व्हेरी व्हेरी गुड. थँक्यू. चला. आणि हा बोला. म्हणजे असं बसून वगैरे असं होत नाहीये म्हटलं चालते मेडिटेशन. ना, चालते. किती दिवस नाही होणार? 9 दिवस ना फक्त. हा, हे नवरात्र संपेपर्यंत. बस त्याच्यानंतर तर कंटिन्यू करा. ठीक आहे. आणि लागतेच काय, लम वम रम यम हम ओम. इथं गेल्यावर कॅन्टिंग करायची. बसा घरी आल्यावर जेव्हा वेळ मिळते दुपारी 3-3 मिनिट 5-5 मिनिट एका एका चक्रावर द्या. मुलाधा चक्राला फील करा आणि लम 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 चॅन्ट करा. स्वादिष्टान चक्रावर हात ठेवा. तुमच्यासाठी स्वादिष्टान चक्र खूप महत्वाचं आहे. आपल्या पोटावर हात ठेवून कंटिन्यू स्वादिष्टान चक्रावर वम वम वमची चॅन्टिंग कर आणि डिवाइन एनर्जीला सांग की माझं गर्भाशय, माझं पूर्ण ओटीपोट, माझं सगळं ओव्हरीज सगळं बॅलन्स करा. एनर्जीला टाका, त्याला फ्रुटफुल करा, त्याच्यामध्ये एनर्जी प्रोव्हाइड करा, त्याचे सगळे सेन्सेशन्स ऍक्टिव्हेट करा. चांगलं परफॉर्मन्स दिलं पाहिजे माझ्या बॉडीने, त्याच्यासाठी तुम्ही मला ब्लेस्ड करा. आणि वम वम दोन्ही हात असे पोटावर ठेवायचे, खाली नाभीवर, ओटी पोटाच्या खाली असं. आणि फील करायचं आणि असं हात फिरवायचे. ओव्हरीज कुठं आहे माझ्या, काय फिनोफिल ट्यूब्स कुठं आहे, तुमचं गर्भाशय कुठं आहे, असं हात फिरवायचा पूर्ण ओटी पोटावर. आणि वम वम चॅन्ट करायचं आणि फील करायचं की याच्यातून एनर्जी निघत आहे आणि ती सगळी एनर्जी त्या पोटात जात आहे. आणि त्या पोटामध्ये तो एनर्जी बॉल बघायचा, उजेड उजेड प्रकाश होत आहे, प्रकाश होत आहे. आणि त्या प्रकाशामध्ये बघायचं की तुमच्या पोटात कुठं कुठं अंधार आहे ना. मग होऊ शकते फिनोपिल टॉप ट्यूब मध्ये तुला असं काळा काळा दिसेल, किंवा एखादी ओव्हरी तुला असं काळी काळी दिसेल, किंवा गर्भाशयामध्ये काळा काळा दिसेल. मग काय फील करायचं,
हील होत आहे, ते पूर्ण काळा 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 तिथून त्या बॉलमध्ये जात आहे, पूर्ण गर्भाशय ठीक झाला. फिनोपियल ट्यूबला ते ब्लॉकेज जे दिसत आहे, काळा 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 दिसत आहे, फिनोपियल ट्यूब चिपकलेले दिसत आहे, हील करायचं, पूर्ण काळा काळा काढून घ्यायचं, ओपन बघायचं, फिनोपियल ट्यूब पूर्ण ओपन झालेलं आहे. ओव्हरी मध्ये जायचं, ओव्हरीला बघायचं, अच्छा ओव्हरी पूर्णपणे असे काळा 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 आहे, गाठा झालेले आहे, अच्छा इथून माझं सिक्रेशन होत नाहीये बरोबर, ठीक आहे, ते पूर्ण ते एनर्जी बॉल मध्ये सक करून टाकायचं. आणि मग चेक करायचं, अच्छा तिथं पूर्ण आता क्लीन झालाय. मग चॅन्टिंग सुरूच ठेवायची, बम बम बम, मग हील 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 म्हणायचं. मग फील करायचं ते एनर्जी गर्भाशयात जात आहे, पूर्ण गर्भाशय हील झालाय, एक्सपांड झालाय, मोठं झालं आहे, फिनोपियल ट्यूब मध्ये गेलं आहे, फिनोपियल एक्सपांड झाली आहे, मोठी झालेली आहे, त्याच्यामध्ये पूर्ण रस्ता क्लिअर झालेला आहे. ओव्हरीज मध्ये जायचं, ओव्हरीज स्वस्त झालेले आहे, माझं ओव्हरीज पूर्ण एकदम चांगलं झालेले आहे, म्हणजे एग्सचा साईज वाढत आहे, एग्स पूर्णपणे लिक्विड एग मध्ये प्रॉपर बनून राहिलाय, जे एग्स आहे ते प्रॉपर टाइम मध्ये मॅच्युअर होऊन फुटत पण आहे. अशी कमांड द्यायची. हा आणि ते एनर्जीला जाऊ द्यायचं. आणि आर्कएंजल गॅब्रियलला बोलवशील ना, राफेल सोबत आर्कएंजल गॅब्रियल लेडीजचं डॉक्टर आहे, गायकोनॉलॉजिस्ट आहे, गायनोकोलॉजिस्ट आहे है ना, ते चाइल्डला प्रोटेक्ट करते, कन्सिव्ह करायला मदत करते. आणि इकडे आर्कएंजल राफेल ही हिलिंग देते. त्या दोघांना बोलवायचं, आर्कएंजल मायकलला म्हणायचं की प्रोटेक्ट कर माझ्या बॉडीला, माझ्या गर्भाशयाची रक्षा कर, आणि राफेलला म्हणायचं हील कर, आणि गॅब्रियलला म्हणायचं माझं गायनिक जेवढे इश्यूज आहे सगळे सॉल्व्ह करून टाक, काही इश्यू नसेल तर हेल्दी कर, बॅलन्स कर, फ्रुटफुल कर, आणि तिथे शक्ती पाठवायची. आणि लेडीजसाठी हेच चक्र वेल्थ चक्र आहे, तुमच्यासाठी हे चक्र वेल्थ चक्र आहे लेडीजसाठी. जेवढं जास्त ऍक्टिव्हिटी होईल ना तेवढं ऐश्वर्य स्त्रीच्या जीवनात येते, दादा तेवढी सुंदरता होते. हा, गॅब्रियल आणि कोणते सांगितले तुम्ही? गॅब्रियल, आर्कएंजल राफेल आणि आर्कएंजल मायकल. आर एंजल रफेल. मी लिहून पाठवतो, ठीक आहे. बरं ठीक. दादा मी आता इथे गेली होती ना, म्हणजे मागच्या इथे आम्ही हॉस्पिटलमध्येच गेलो होतो, तर जेव्हा सोनोग्राफी मध्ये सांगितलं तर माझ्या जो ट्यूब आहेत ना त्यात दोन्ही ट्यूब मध्ये पीसीओडी सांगितलंय. हा ठीक आहे, ते जाऊ दे, मी तुला सगळं समजून सांगतो. दवाखान्यात जास्त जायचं नाही याच्यानंतर. मी जे ट्रीटमेंट सांगेल ते सुरू करायची. 3 महिन्यात कम्प्लीट तुझी बॉडी चेंज होऊन जाईल. मला दिला ना, मी डोळे बंद करून बघितलं ना, सगळं स्कॅनिंग झाली माझी, तुझी स्कॅनिंग केली ना डोळे बंद करून. जे मी बोललो तेच सांगितलं ना डॉक्टरना. मग कसं दिसलं मला फिलोपिन ट्यूब्स मध्ये ब्लॉक झाला म्हणून? मला नाही माहित. त्यालाच तर म्हणते ऑरा स्कॅनिंग. ठीक आहे ना दादा, मला लिहून ठीक आहे, हे करा. आणि मी थँक्यू सांगेन. सो मच. मी कशासाठी नाही सांगत आहे तुम्हाला, की एकटा आशुतोष काही करून नाही राहिला, मला त्याचा मोठा राग येऊन राहिला. ते हे काहीतरी करून करायला पाहिजे, बरोबर आहे. दुसरं तू करत आहे, तू आता ठीक आहे, डिस्टर्बन्स येणारच आहे. म्हणून म्हणतो की 2-3 महिने पहिले दोघे जण जर एनर्जी मध्ये आले ना, मग मी तुम्हाला प्रॉपर सांगितलं असतं की तुम्ही आता ही ट्रीटमेंट करा, हे औषध घ्या, आणि अशा प्रकारे मेडिटेशन करा, 100% तुम्हाला रिझल्ट सुरू होऊन जाईल. ठीक आहे ना. ते पीसीओडीच्या मागं नको लागू. ते प्रत्येक पोरीमध्ये आहे आता प्रॉब्लेम, आणि डॉक्टर इतकं भयंकर तुला रॉंग ट्रीटमेंट देऊन देईल ना, तर मग वांदे होऊन जाईल. है ना. बेसिक तर मी जे मेडिटेशन सांगितलं ते कर, 15 दिवसात तुझ्या बॉडीमध्ये चेंजेस दिसणं सुरू होऊन जाईल. ओके, ठीक आहे ना दादा. त्यांचं त्यांचं असं काही नाही आहे. ते सगळं अरे नाही तसं नाही, मला समजून राहिलं, मला सगळं समजते. कसं आणि असते ना, की तू संध्याकाळी करायला त्यांचे पाहिजे, रेकॉर्डिंग त्यांनी करायला पाहिजे. नाही ठीक आहे क्लास ना. वगैरे होते, तर रात्री 3-3-3:30 वाजेपर्यंत म्हणजे हे करतात, ते स्वतः ते करतात. मग मेडिटेशन करायला त्यांना कसं झोप वगैरे होत नाही, नाही आणखी नाही नाही नाही. नाही. ठीक आहे, ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं. होता होता बरोबर आहे. तू चांगले भावना टाक, आणि तू असं म्हण की मी तुला टेक्निक शिकवण आशुतोषसाठी. ठीक आहे ना, बरं तूच ठीक आहे. करशील त्यांच्यासाठी मेडिटेशन. ठीक ठीक आहे आहे, ना. चालेल. थँक्यू सो मच दादा. प्लीज. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस.